अरे वा वा वा, सकाळी सकाळी अगदी आदित्य नारायणांसोबतच दर्शन दिलेत. छान छान छान. अहो वार्ता तर ऐकून घ्या. ऐकला तर आनंदाने नाचू बागडू लागाल. आम्ही आलो त्याचे कौतुक कराल, कौतुक. हो मग, हो त्या भिड्यांना उचललं देवाने. शिक्षात केली म्हणा ना. आपल्या विरोधात आणि त्या जो त्याच्या बाजूने कायम राहायचे. अखेर मिळाली फळे त्यांच्याच पापाची. विष्णू भट, अहो माणूस गेल्यावर असे बोलू नये. एखाद्याच्या मृत्यू पश्चात त्याला नावे ठेवू नयेत. शास्त्रात देखील असेच सांगितलेले आहे, मरणांतानी वैराणी. वाईट झाले. चला आपल्याला जायला हवे हो तिथे. थांबा, मी आलोच. हा, हेच मी म्हटले असते तर नावे ठेवली असती. पण आता ताबडतोब निघालेत. म्हणजे इथे नक्कीच काहीतरी मेघ आहे. मेघ नक्कीच असणार हो. त्याशिवाय केशव भट विनाकारण शिंकणार सुद्धा नाहीत. आता त्यांना भिडेंचा एवढा पुळका आलाय म्हणजे नक्कीच काहीतरी आहे. पुळका आलाय म्हणा, काहीतरी मेघ आहे म्हणा, पण त्याच्यामुळे माझ्या घरचे वाण समांतर भरले जाणार नाहीये ना. या केशव भटाने शत्रुत्व घेतले तरी आणि मित्रत्व जोडले तरी दोन्हीचे प्रयोजन धर्मरक्षण करणे हेच आहे. धर्मरक्षणासाठी हा केशव भट कुठल्याही थरास जाऊ शकतो, हे विसरू नका तुम्ही. आता यात कसला आलंय धर्मरक्षण? त्यासाठी माझी दृष्टी घेऊन जन्माला यावे लागेल तुम्हास. मग कळेल जो त्या विरुद्ध कशी आघाडी उघडायची ते. भिडे गेले, आता जोत्याची बाजू घेणारे कोण आहे सांगा बघू. आता त्याचे नुकसान ठरलेले आहे. चला. मला हे का नेमके समजले नाही बरं का. म्हणजे जोत्याचे नुकसान कसे काय होणार? भिडे गेले, केशव भटांच्या डोक्यावर नक्कीच काहीतरी परिणाम झाला असावा. बघूया तरी. ते म्हणतायत म्हणजे नक्कीच त्यांच्या डोक्यात काहीतरी घोळत असणार. पोपू भट, उशीर होतोय. हो हो, चला चला. भिडे यांचा मोठेपणा त्यांनी शाळेला जागा दिली एवढाच नाही, तर सगळ्या समाजाच्या विरोधात ठामपणाने उभं राहिले हे त्यांचे महत्वाचे कार्य. होय, जेव्हा कोणीही आपल्या बाजूनी उभं राहायला कचरत होतं, अशा वेळेला त्यांची मदत फार मोलाची होती. इतिहासात नाव लिहिले जाईल असे कार्य आहे त्यांचे. पण कसलाही बडेजाव नाही की उद्दामपणा नाही. मोठ्या लोकांच्या अंगी नम्रताच असते. त्यांचे पाय जमिनीपासून कधीच सुटत नाही, आणि ज्यांचे पाय जमिनीपासून सुटतात ते कधी थोर होऊ शकत नाही. तात्यासाहेब भिडेंसारख्या मंडळींची समाजाला खरी गरज आहे. आणि कुठलाही आजार नसताना त्यांनी आधी जावं, ही फार दुःखद गोष्ट घडली. जो सगळ्यांना आवडतो तोच देवाला आवडतो, त्याला आपण तरी काय करणार. हे असेच व्हायचे होते. कायम तुमची बाजू घेत राहिले. अकनाक गेला बिचारा.
काय बोलताय केशव भट? भिडे स्वर्गवासी झाले ना त्याबद्दलच बोलतोय. म्हणजे हयात होते तोपर्यंत नेटाने अगदी तुमची बाजू लढवत होते हो. पण आता नाही लढवायचे. आता बाजू बदलले नी त्यांनी. म्हणजे काल रात्री स्वप्नात येऊन दृष्टांतच दिला मला तसा. म्हणाले माझ्याकडून अक्षम्य अपराध घडला, मोठी चूक घडली. पण या आयुष्यात काही मला ती सुधारण्याची संधी मिळाली नाही. मी म्हटलं हे असे काय बोलत आहे. पहाटे जाग आली तेव्हा कळले की माणूस आपली व्यथा माझ्याजवळ बोलून दाखवत होता. तुमच्यापाशी बोलले म्हणून सांगताय? त्यांना काही इतर माणसं उरली नाहीत काय बोलायला? आता विश्वास ठेवायचा नसेल तर नका ठेवू, माझा काही आग्रह नाही हो. पण माझ्याशी अगदी डोळ्यात पाणी आणून बोलत होते हो. तात्या साहेब अहो कसे गेला ताबा सोडून. वय होतं का हो या माणसाचं जायचं. शांत व्हा केशव भट. किती सोंग करतायत पाहिलं का? असं वाटतं जावं आणि मानगूट धरावी. नाही नाही, ही ती वेळ नाही आणि जागाही नाही. या केशव भटांना लाज नाही. ते असेच आणखीन खोटे दृष्टांत सांगत राहतील. ज्योतिराव, तुमचे सवंगडी सांगतायत ते अगदी योग्य आहे. आणि तात्या साहेबांचा अखेरचा प्रवास शांततेने होऊ द्या. फातिमा, तू आता लवकरच एक मोठी जबाबदारी उचलायचीस. मी ह्यांना तसा शब्द दिलाय. मेरे बारे में कौन सी जिम्मेदारी? मी जे काम आतापर्यंत करत होते ते आता तू करायचंस. मुलींचे पालक यांना भेटले आणि म्हणाले सावित्रीबाई जर नगरला जाणार असतील तर दुसऱ्या शिक्षिकाच हव्या आणि मुलींच्या आवडत्या हव्या. मी म्हंटल फातिमा शिकवेल. तुम्ही तिला इथे शिकवा, ती मुलींना शिकवेल. एवढा विश्वास आजवर कुणीच दाखवला नाही. आणि तुम्ही दोघं म्हणजे बोलू तर काय बोलू. खरंच दगडाला बी देव बनवता तुम्ही माणसं. अगं पण म्या तुमच्या एवढी मोठी नाही. म्या आपली तू काय येस हे तू आम्हाला सांगूच नकोस. आम्हाला इथे हक्काने घेऊन येण्यापासून मुलींना प्रेमाने जेव घालण्यापर्यंत सगळं तर करतेस. अजून कुठला मोठेपणा सिद्ध करायचा आहे ग? आणि फातिमा ऐक, ही तू संधी समज आणि जर ती तुला मिळते तर घालवू नकोस. हे काय साळ बंद बिंद झाली का काय? पारुताई, असं अभद्र काहीतरी का बोलताय? आता अभद्र काय यात? तुझा पाय कधीतरी घरात असतो. आज हाय म्हणजे शाळा नाही. हो, आज शाळा नाहीये, पण म्हणून ती लगेच बंद पडली का असं का विचारताय? तात्या साहेब गेले, ज्यांची जागा आहे तेच गेले म्हटल्यावर तिथे शाळा कशी भरवणार? म्हणजे आता जागा बी जाणार म्हणा की. ज्या मोठ्या माणसानं मोठेपणा दाखवला त्यो गेला, बाकीचे असे नसत्यात. अगं पर हमेशा तोंडातून वाईट वंगाळच का काढती? एक तर चांगलं बोल, नाही तर बोलूच नकस. जे माझ्या मनात येतं ते म्या बोलते. बाकीचे समदे झाडावर चढवणारं बोलत असते, पर माझं तसं नाही. मला जे दिसतं तेच म्या बोलते. आता झाडाचं मूळ गेलं
तर झाड उभं राहतं वय. पारुताई बास पुरे. म्हणजे माझ्या जिभेवर काळा तीळ हाय असंच म्हणा की. म्या जे बी बोलत असल ते खरं होत असल नाही का? तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही बघ. आता पातूर खरं झालं नाही, पर हे मात्र खरं व्हायला पाहिजे. सगळेच त्यांना भेटतात. मला वाटतं आपणही जाऊन त्यांना भेटावं. पण ते आहेत कोण? तात्यासाहेबांचे मेहुणे आहेत बहुतेक. म्हणजे असे लोक म्हणत होते. मग चला आपणही त्यांना जाऊन भेटू. अहो किती थकलाय तुम्ही. असेच हात जोडत राहिला तर इथेच संध्याकाळ व्हायची. म्हणजे तात्यासाहेबांची पुण्याईच एवढी की पुढे त्यांच्या दिवस कार्यामध्ये सुद्धा तुम्हाला फुरसत मिळायची नाहीये. तुम्ही असे करा, डोक्यावरून 2 तांबे पाणी ओतून घ्या. बाकीच्यांकडे आम्ही बघतो. तुम्ही सांगाल. अहो म्हणजे काय, तेवढे तर करावं ह्याच हवे ना. तात्यासाहेबांचे केवढे उपकार आहेत सगळ्यांच्यावर. तुम्ही चला बाकीच्या गोपू भट, विष्णू भट, बाकीच्यांचे निरोप तुम्ही घ्या. या. ओ थांबा, आत कुठं जाताय? आतापर्यंत साथ केलीत ना स्मशानात, मग झालं तर या आता. म्हणजे काय? आम्ही निरोप घ्यायचा नाही? तुम्हीच पाहिलेत आता भिड्यांचे मेहुणे किती थकले होते ते. आणि आता निरोप कसला घ्यायचा? तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या. या आता, नमस्कार. तुम्हाला काय वाटतं आम्हाला काही कळणार नाही? लहान मुलं आहोत आम्ही. मुद्दामून आपली भेट घडू देत नाहीत हे लोक. मलाही तेच वाटतं. पण यांच्याशी बोलून काही साध्य होणार आहे का? चला तुम्ही, आम्ही सांगतो. तसेही रात्रभर आपण सगळे इथेच आहोत. शिवाय ज्योतिराव लिजिट सरांच्या शाळेलाही सुट्टी नाही. तुम्हालाही आवरून घरी जाऊन तिकडे जायचे असेल. तुम्ही पुढे व्हा. इथे येण्याच्या अगोदरपर्यंत तुमचा प्रश्न सुटला नव्हता, पण आता सुटला. काळजी नसावी, माझ्या वाड्यातच तुम्ही शाळा सुरू करू शकता. आधाराचा हात जेव्हा असतो तेव्हा कळत नाही, पण आज खूप जाणवतोय. पण त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असणार आहे. त्यांची भूमिका, त्यांचा ठामपणा हा त्यांच्यानंतर उरेल का असा प्रश्न पडतो. हो नक्की उरेल. सनातनी मंडळींच्या विरोधात तात्यासाहेबांनी किती ठाम भूमिका घेतली होती, आठवतंय ना? त्यांचे शेजारी जोशी त्यांनीही सुरुवातीला तात्यासाहेबांना सळो की पळो करून सोडलं होतं. पण तात्यासाहेब किती ठाम होते. आपले हे जोशी, मोकाशी, थत्ते, देशमुख यांनाही ते किती हक्काने घेऊन आले. तात्यासाहेबांची ही भूमिका तुला मला ठाऊक आहे. लोकहितवादी, सखा, मोरोबा ह्यांना ठाऊक आहे.
पण तात्यासाहेब स्वतःचं कर्तृत्व स्वतःच्या तोंडानं सांगणाऱ्यातल्यांपैकी नव्हते. स्वतःच्या कर्तृत्वाची टिमकी नगाऱ्याप्रमाणे वाजवणाऱ्या कुळातले ते नव्हते. त्यामुळे त्यांची मतं जेवढी आपल्याला ठाऊक आहेत तेवढी ती इतरांना ठाऊक नाहीत. आणि ह्याचाच गैरफायदा घेणारे टपून बसलेले आहेत. सावित्री, मला तर आज गिधाडांची आठवण झाली. कोण? गिधाड? केशव भट आणि मंडळी तिथेही पोहोचली. हो, पण ते तर विरोधात होते ना. तेच तर सांगतोय सावित्री, ज्याला विरोध होता तो गेला. आता उरलेल्यांना आपल्याकडे वळवून घ्यायचा त्यांचा डाव मला स्पष्ट दिसत होता. भिडेवाड्याशी जवळीक साधण्याची एकही संधी आता केशव भट सोडणार नाही. पण यांची कधी तात्यासाहेबांच्या समोर उभं राहायची हिंमत झाली नाही. ते आता त्यांच्याशी जवळीक करणार. अगं, नातेवाईकांचे कान भरणं, कुटुंबाचे कान भरणं हा त्यांच्याकरता डाव्या हातचा खेळ आहे. त्यासाठी त्यांना फार काही करावंच लागणार नाही. नाही नाही, तात्यासाहेब भक्कमपणे मुलींच्या शिक्षणाच्या पाठीशी उभे होते. त्यासाठी जगाच्या विरोधात जायची त्यांची ताकद होती. हे त्यांच्या कुटुंबियांना, नातेवाईकांना माहीत असणार. अर्थातच असणार, पण त्यांना बारीक सारीक गोष्टींची माहिती नसणार. केशव भट आणि मंडळी पराचा कावळा करू शकतात तेवढी क्षमता त्यांच्यात पुरेपूर आहे. असो, येतो मी. तुमच्या मनात हे विचारांचं जळमट उगीच येणार नाही. त्यांच्यातली जवळीक तुम्हाला जाणवली असणार. तिथे धोका आहे हे जाणवलं असणार, म्हणून तुम्ही असा विचार करताय. पण काळजी करू नका, अघटित असं काहीही घडणार नाही. जोत्याच्या मनात संभ्रम निर्माण केलात तुम्ही. त्याचा जीव अगदी वर खाली होत असणार, ही गोष्ट अगदी खरी आहे. पण आता पण कसला आणि असा संशय आल्यासारखे का बोलताय? जरा पहिली बाजी मारल्याच्या आनंदात तरी बोला. पहिली बाजी मारलीत ही गोष्ट अगदी खरी आहे, पण त्या भिड्यांचे नातेवाईक बाजू एवढ्या सहजासहजी बदलणार नाहीत हो. त्यात आता भिडे गेलेले नाही, म्हणजे ते जिवंत असताना त्यांच्या आदर्शांना विरोध केला गेला असताही, पण आता ते शक्य नाही. आता भिडेंचीच बाजू योग्य कशी होती, त्यांचीच मते रास्त कशी होती, असेच त्यांच्या मेहुण्याला बोलावे लागणार. गोपू भट, अहो तुम्ही त्या विष्णू भटांच्या सहवासात राहून अगदी शंकासूर झालेले आहात. अहो, भिडेंचे नातेवाईक आपल्या जवळचे नाहीत हे तुम्हाच ठाऊक आहे. बाकीच्यांना कुठे ठाऊक आहे ते? म्हणून तर आज मी जोत्याची त्या मेवण्याशी गाठ घडू दिली नाही ना. काय समज झाला असेल सगळ्यांचा, तुम्हीच सांगा बघू. काय समज झाला असणार? त्या मेहुण्याशी आपली जवळी काही हेच. हा, मग तेवढे पुरेसे आहे ना. हा समज आपण फक्त कायम ठेवायचा. हा समज आपण कायम कसा ठेवणार? गोपू भट, अहो ता म्हटले की ताकभात कळावयास हवे. सगळे का उलगडून सांगायचे तुम्हास? बरं थांबा, सांगतो. नाहीतर भलतेच काहीतरी करून बसाल आणि माझ्या अंगाशी येईल. ऐका, आजपासून तुमची नेमणूक भिडेवाड्यावर. जोत्याची किंवा अन्य कुणाचीही भेट भिड्यांच्या मेहुण्याशी होऊ द्यायची नाही. पण तो जोत्या मला ऐकेल नाही, म्हणजे मी ठाम विरोध करेनही त्यास, पण फार पुंड वृत्तीचा आहे हो तो. अहो जरा प्रयत्न तरी करा. त्याच्या बायकोस तरी थोपवू शकाल की नाही? मग तेवढे तरी करा. ती कशाला येते आता? आगाऊपणा अंगी भरलेला आहे ना. शाळा सुरू करायला म्हणून येईल. हाकलून द्या तिला, अगदी अपमान करून हाकलून द्या. चांगलीच अद्दल घडायला हवी आहे तिला.